नमस्कार मंडळी, मी आज तुमच्यासाठी घेऊन आले रव्याचे गुलाबजाम। ते कसे बनवतात ते मी दाखवणार आहे। त्याच्यासाठी हा मी रवा घेतला आहे, स्वच्छ चाळून वगैरे घेतलेला आहे। हा बारीक रवा आहे। हा बघू शकता तुम्ही। आणि ते कसे बनवतात ते मी तुम्हाला आज सांगणार आहे। त्याआधी माझ्या आगरी रेसिपी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत। तर मी आता इथे थोडंसं गरम केलेलं दूध घेतलेलं आहे, 1 पेला एवढे घेणार आहे। आणि त्याच्यामध्ये मी पाऊण वाटी साखर टाकणार आहे। आपण पाकामध्ये बनवणार आहे, पण थोडीशी मध्ये रवा आहे ना, म्हणून थोडीशी साखर टाकून साखर थोडीशी वितळून घेणार आहे। मी पिठी साखर नाही टाकली, अख्खी साखर टाकलेली आहे। थोडी वितळून घेऊया आपण। आता इथे मी 2 चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे, ती पण ह्याच्यामध्ये टाकून आपण मिक्स करून घेऊया। आता आपण रवा टाकून घेऊया ह्याच्यामध्ये। 2 वाटी रवा झालेला आहे। आता हा पण आपण मिक्स करून घेऊया। थोडंसं याच्यामध्ये 1 पेला टाकलेला, अजून थोडंसं मी दूध टाकून घेणार आहे। थोडंसं पातळ होते, म्हणजे गॅसवर मंद आचेवर आपल्याला ठेवायचा आहे शिजत। मग तो रवा व्यवस्थित फुलेल आणि बरोबर होईल आपला पीठ मळतात त्याप्रमाणे। मग आपण हे आता मंद आचेवर गॅसवर ठेवून देऊया। तुम्ही पाहू शकता एवढं जाडसर आपण ठेवायचं आहे, ते आपण उकळल्यावर मस्त घट्ट होईल। झाकण ठेवून 7 मिनिटं वाटूया। आपला रवा छान फुललेला आहे, तुम्ही पाहू शकता। मस्त शिजलेला आहे। आता आपण थंड होऊ द्या, थोडा वेळ आपण ठेवून देऊया। थंड होईपर्यंत आपण पाक बनवून घेऊया। आता मी इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मी 1 ग्लास एवढं पाणी टाकणार। मी रवा जास्त घेतलेला आहे आणि जास्त बनवायचे आहेत मला, पण मी तुम्हाला 1 वाटीचंच प्रमाण सांगते। 1 ते 1.5 वाटीचा रवा घेतला तर आपण ही 1 वाटी साखर घ्यायची एवढी, म्हणजे ही 100 ग्रॅम आहे। 100 ग्रॅम एवढी साखर लागेल, ऑलरेडी आपण टाकलेली आहे त्याच्यामध्ये। आणि हे 1 ग्लास ते 1.5 ग्लास एवढं पाणी घ्यायचं आहे आपल्याला। माझ्याकडे बनवलेलं आहे पाक, त्यामुळे मी इथे 1 वाटीच घेतलेली आहे साखर, आणि 1 वाटीचंच तुम्हाला माप सांगते। आणि 1 वाटी आपण रवा घेतला, म्हणजे 150 ग्रॅम एवढं, तर आपल्याला 100 ग्रॅम एवढी साखर लागेल, हे सांगायचं आहे मला। तर ही साखर अशी वितळून घ्यायची आहे नुसती आधी आपण, आणि नंतर गॅसवर ठेवायची। आपल्याला पाक पण गरम गरमच पाहिजे, आणि आपण जे गुलाबजाम तळणार आहेत ते पण गरम गरम आपल्याला पाकामध्ये टाकायचे आहे। तर पुढे रेसिपी बघा तुम्ही। साखर आता मी मंद आचेवर मी गॅसवर ठेवून देणार आहे, आणि पुढे आपला रवा जो हे केलेला आहे ते पीठ मळायला घेणार आहे मी। तर मंडळी, मी इथे रवा काढून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आता मी तूप टाकून घेणार आहे आणि मळणार आहे। 2 चमचे एवढं तूप टाकते। आणि हा मस्त एकदम चुळून मळून घ्यायचं आहे आपल्याला। थोडा गरमच आहे, तुम्ही पाहू शकता। मस्त असा मसलूक मी मळलेला आहे रवा आपला, छान असा।
आता आपण छोटे छोटे गोळे करायला घेऊया. जर घट्टच झालं मिश्रण आपलं तर तुम्ही दूध घेऊ शकता, पण पाणी नाही, थोडंसं दूधच घ्यायचं आणि मळून घ्यायचं आहे आपल्याला. इथे पाक पण तयार केलेला आहे मी, पण पाकाला काय अशी तार वगैरे आणायची नाही, थोडंसं चिकटपणा असं असेल तरी चालेल, आपल्याला काही तार वगैरे आणायचे नाही आहे. तर आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया आपण पिठाचे. आता आपण छोटे छोटे गोळे करायला घ्यायचे. तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे घेऊ शकता, मोठे जशा आकाराचे पाहिजे तसे घेऊ शकता. मी लांबट बनवणार आहे, मला तसे आवडतात म्हणून मी असे लांबट बनवणार आहे. मी सर्व बनवून घेते. मी असे लांबट असे गोळे करून घेतलेले आहे. तुम्ही गोल पण करू शकता. आहेत ना छान. मग आता आपण फ्राय करून घेऊया ते. इथे मी 3-4 मिरची घेतलेल्या आहेत, त्या पण मी अशा थोड्याशाच कुटून अखंड मी गुलाबजामच्या पाकामध्ये टाकणार आहे. तर आता आपण एक एक करून सोडून घेऊया. तर मंडळी आपले छान असे गुलाबजाम तयार आहे. पाहू शकता तुम्ही, मस्त असा कलर आलेला आहे. आता ते गरम गरम मी पाकामध्ये टाकणार आहे. पाक पण गरम गरमच आहे, त्याच्यामध्ये मी लगेचच टाकून घेणार आहे. आता हे आपल्याला 5 ते 6 तास असेच पाकामध्ये राहिले पाहिजे. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझी जर रेसिपी आवडली असेल तुम्हाला तर माझ्या चॅनलला मस्त अशी कमेंट करा. मग आता झाकण ठेवून देऊया. आपले गुलाबजाम 4 तासांनी रेडी आहे, बघू शकता तुम्ही.